Have a nice day, guys. Today we are going to see some conjunctions. Conjunction means what? कंजक्शन्सला आपण काय म्हणू शकतो बघा, उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. आणि कंजक्शन म्हणजे काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य एकमेकांना जोडणे. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो असतो कंजक्शन. ओके. आता आपल्याला कोणते कोणते कंजक्शन आज बघायचे, तर आज आपल्याला फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, इट, सो, अदरवाइज, हावेवर, हेन्स, देअरफॉर, नेव्हरलेस, स्टील, एल्स, ऍज वेल एज हे कंजक्शन आज आपल्याला बघायचे आहेत. आणि त्यावर आपण प्रत्येकी एका कंजक्शनवर आपण प्रत्येकी 5-5 एक्झाम्पल्स इथं बघणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट कंजक्शन इज अँड. आता अँडचा एक्झॅक्टली मिनिंग काय होतोय, तर अँडचा मिनिंग होत असतो तिथं आणि. ठीक आहे. आता शी बॉट्स ऍपल अँड ऑरेंज. शी बॉट ऍपल अँड ऑरेंज म्हणजेच काय? तिने सफरचंद आणि संत्री खरेदी केली. तिने सफरचंद आणि संत्री खरेदी केली. त्याचा बायचा जो काही सेकंड फॉर्म आहे बघा, तो काय म्हणतोय तिथं? बॉट असा होत असतो. ओके. बॉट म्हणजेच काय? खरेदी केली. सेकंड एक्झाम्पल, ही इज स्मार्ट अँड हार्ड वर्किंग. ही इज स्मार्ट अँड हार्ड वर्किंग म्हणजेच काय? तो बुद्धिमान आणि मेहनती आहे. तो बुद्धिमान आणि मेहनती आहे. स्मार्ट मीन्स व्हॉट? बुद्धिमान. आणि हार्ड वर्किंग मीन्स व्हॉट? मेहनती. आता हे जे काही तुम्ही दोन सेंटेन्स बघितले असतील बघा, जे काही दोन सेंटेन्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल, तिने सफरचंद आणि संत्री खरेदी केली. ठीक आहे. सफरचंद आणि संत्री हे जे काही दोन शब्द आहेत, तो आपण कशाने जोडलेत? आणि या शब्दाने जोडलेत. ठीक आहे. म्हणजेच काय? आणि हे जे काही आपण इथं कंजक्शन युज केलं आहे. आता हे बघा, इथं तुम्ही बघू शकता बुद्धिमान आणि मेहनती. बुद्धिमान आणि मेहनती हे जे काही दोन शब्द आहेत, ते आपण आणि या कंजक्शनने तिथे जोडले आहेत. ओके. नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आय लाईक टी अँड कॉफी. आय लाईक टी अँड कॉफी. मला चहा आणि कॉफी दोन्ही आवडतात. मला चहा आणि कॉफी दोन्ही आवडतात. नेक्स्ट सेंटेन्स, वी सॅंग. वी सॅंग अँड डान्स ऑल नाईट. वी सॅंग अँड डान्स्ड ऑल नाईट. आता सॅंग जो काही आहे तो पास्ट फॉर्म आहे, व्ही टू आहे. आणि डान्स जो काही आहे तो पण पास्ट फॉर्म आहे. ठीक आहे. म्हणजेच काय? सिंपल पास्ट टेन्स हे एक्झाम्पल आहे. आणि जे काही दोन शब्द आहेत, आपण कशाने जोडले? ते आपण आणि या कंजक्शनने जोडले आहेत. म्हणजेच काय? कंजक्शनचा जो काही उपयोग असतो, त्याचा काही वर्डचा उपयोग असतो, तो फक्त वाक्य जोडण्यासाठी किंवा शब्द जोडण्यासाठी होत असतो. नेक्स्ट, दी रूम वॉज क्लीन अँड ब्राईट. दी रूम वॉज क्लीन अँड ब्राईट. खोली स्वच्छ आणि प्रकाशमान होती. ब्राईट मीन्स व्हॉट? प्रकाशमान. क्लीन मीन्स व्हॉट? स्वच्छ. नेक्स्ट कंजक्शन, फॉर. फॉर मीन्स व्हॉट? फॉरचा जो काही मिनिंग आहे बघा, तो साठी असा सुद्धा होतो. पण आता जे काही आपण ऍज अ कंजक्शन मधून फॉरचा मिनिंग घेतोय, तो काय असतो? त्याचा मिनिंग ना कारण असा कंजक्शन म्हणून फॉरचा मिनिंग होत असतो. ठीक आहे. तुम्ही तर एक्झाम्पल बघू शकता, ही कॅन नॉट अटेंड फॉर ही इज सिक. ठीक आहे. तो येऊ शकत नाही कारण तो आजारी आहे. आता तुम्ही आजारीसाठी इथं सिक किंवा इल घेऊ शकता. ठीक आहे. आता फॉर जो काही शब्द आहे, फॉर जे काही कंडिशन आहे, त्याने आपण इथं दोन वाक्य जोडले आहे. तो येऊ शकत नाही आणि सेकंड आहे तो आजारी आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, आय मस्ट गो नाऊ फॉर इट इज लेट. आय गोस्ट आय मस्ट गो नाऊ फॉर इट्स लेट. ओके. मला आता जावं लागेल म्हणजेच काय? मला आता जावंच लागेल. आय मस्ट गो नाऊ. कारण म्हणजेच काय? फॉर इट इज लेट. उशीर झाला आहे. नेक्स्ट बघू शकता तुम्ही, शी स्टेड होम फॉर इट वॉज रेनिंग. शी स्टेड होम फॉर इट वॉज रेनिंग. ती घरीच राहिली कारण पाऊस पडत होता. ती घरीच राहिली कारण पाऊस पडत होता. आता तुम्ही तर एक गोष्ट ध्यानात घेऊ शकता, ज्यावेळेस तुम्ही फॉरचा मिनिंग प्रेपोजिशन मध्ये बघताय, तेव्हा तिथं साठी हा अर्थ होत असतो. आणि जेव्हा तुम्ही फॉर ऍज अ कंजक्शन म्हणून बघताय, तेव्हा मात्र त्याचा मिनिंग कारण असा होतो. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, वी शुड हरी फॉर द ट्रेन विल वी लिव्ह. विल विल लिव्ह सून. वी शुड हरी फॉर द ट्रेन विल लिव्ह सून. ठीक आहे. आता जे काही फर्स्ट सेंटेन्स आहे, ते तुम्ही बघू शकता. वी शुड हरी, आपण लवकर निघायला हवं, आपण लवकर करायला हवं, आपण लवकर म्हणजे आपण घाई करायला हवी. लवकर करायला हवं म्हणजेच काय? घाई करायला हवी. फॉर द ट्रेन विल लिव्ह सून. आता हे जे काही आहे ते सिंपल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स आहे, कारण ट्रेन लवकरच निघेल. आता हे जे काही दोन सेंटेन्स आहेत, ते पण आपण फॉर या कंजक्शनने जोडले आहेत. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ही स्टडीज हार्ड फॉर ही वॉन्ट्स टू सक्सीड. ही स्टडीज हार्ड फॉर ही वॉन्ट टू सक्सीड. तो मेहनत करतो कारण त्याला यश मिळवायचं आहे. नेक्स्ट कंजक्शन, नॉर. नॉरचा मिनिंग काय होतो बघा? एक्झॅक्टली ना असा होतो. ठीक आहे. ना. शी डज नॉट ईट मीट. शी डज नॉट ईट मीट ऑर नॉर डज शी ड्रिंक मिल्क. ओके. म्हणजेच काय? ती मांस खात नाही ना दूधही पित नाही.
मांस म्हणजेच काय, मीठ. ओके, आणि मिल्क म्हणजेच काय, दूध. ओके, ते तुम्हाला ऑलरेडी माहित असेल. ही डिडंट कॉल नॉर ही डिड ही डिडंट कॉल नॉर डिड ही मेसेज. ठीक आहे, त्याने फोन केला नाही ना मेसेजही केला नाही. त्याने फोन केला नाही ना मेसेजही केला नाही. आय हॅव नेव्हर बीन टू दिल्ली नॉर टू मुंबई. आय हॅव नेव्हर बीन टू दिल्ली नॉर टू मुंबई. त्याचं सेंटेन्स काय होणार आहे, त्याचं मिनिंग काय होणार आहे, मी कधीच दिल्लीला गेलो नाही ना मुंबईलाही. म्हणजेच काय, मी दिल्लीला पण गेलो नाही आणि मी मुंबईला पण गेलो नाही. नेक्स्ट सेंटेन्स, दे डोंट लाईक टी नॉर कॉफी. म्हणजेच काय, त्यांना चहाही आवडत नाही ना कॉफी. म्हणजेच काय, त्यांना चहा सुद्धा आवडत नाही आणि कॉफी सुद्धा आवडत नाही. नेक्स्ट सेंटेन्स, यू शुड नॉट लाय नॉर चीट. आता लाय म्हणजेच काय, खोटं बोलणे, आणि चीट म्हणजे काय, कुणाला फसवत पण नाही. ओके, तू खोटं बोलू नकोस ना ना फसवणूक करू नकोस. तू खोटं बोलू नकोस ना फसवणूक करू नकोस. नेक्स्ट कंजेक्शन, बट. आता बटचा मिनिंग जो काय असतो, पण होतो आणि परंतु सुद्धा होतो. शी इज यंग बट वाईज. ती लहान आहे पण शहाणी आहे. ती लहान आहे पण शहाणी आहे. तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, शी इज यंग बट क्लेवर. ती लहान आहे पण हुशार सुद्धा आहे. ती हुशार पण आहे. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आहे, आय वॉन्टेड टू कम बट आय वॉज बिझी. आय वॉन्टेड टू कम बट आय वॉज बिझी. ओके, मला यायचं होतं पण मी व्यस्त होतो. इथं मला यायचं राहिलं, मला यायचं होतं पण मी व्यस्त होतो. नेक्स्ट कंडिशन, ही ट्राईड हार्ड बट फेल. ही ट्राईड हार्ड बट फेल. त्याने खूप प्रयत्न केला पण अपयशी ठरला. त्याने खूप प्रयत्न केला पण अपयशी ठरला. हे जे काय आहे सेंटेन्स, ते सुद्धा सिंपल पास्ट सेंटेन्स आहे. इट्स चीप बट गुड. इट्स चीप बट गुड. चीपचा मिनिंग काय होतंय, स्वस्त. गुड म्हणजे काय, चांगलं. आणि पंच तुम्हाला माहित आहे, बट. ओके, ते स्वस्त आहे पण चांगलं आहे. ते स्वस्त आहे पण चांगलं आहे. आय लाईक इट बट आय वोंट बाय इट. मला हे आवडतंय पण मी हे खरेदी करू शकत नाही, किंवा मी हे खरेदी करणार नाही. ठीक आहे, मला हे आवडतं, मला ते आवडतं, पण मी ते घेणार नाही, किंवा मी ते खरेदी करणार नाही. ओके, नेक्स्ट कंजेक्शन, ऑर. आता ऑरचा जो काय मिनिंग आहे, तो का पण होतोय किंवा किंवा पण होतोय. ठीक आहे, आपण विचारतो ना एखाद्याला, तुला चहा पाहिजे का कॉफी, तुला चहा पाहिजे का कॉफी, म्हणजे काय, आपण त्याच्याकडे दोन ऑप्शन देतोय. ठीक आहे, ऑर कॉफी म्हणजेच काय, तुला चहा पाहिजे किंवा कॉफी पाहिजे. इथं तुम्ही बघू शकता सेंटेन्स, तुला, डू यू वॉन्ट टी और कॉफी. डू यू वॉन्ट टी और कॉफी. तुला चहा पाहिजे का कॉफी. नेक्स्ट सेंटेन्स, वी कॅन गो बाय बस और ट्रेन. वी कॅन गो बाय बस और ट्रेन. आपण बसने किंवा ट्रेनने जाऊ शकतो. ओके, आपण बसने किंवा ट्रेनने जाऊ शकतो. यू मस्ट स्टडी और यू विल फेल. यू मस्ट स्टडी और यू विल फेल. तू अभ्यास कर, तू अभ्यास केलाच पाहिजे नाहीतर नापास होशील. मस्ट म्हणजे काय, एखादी गोष्ट कंपल्सरी केलीच पाहिजे. ओके, मस्ट म्हणजे तिथं कंपल्शन दाखवतोय, सक्ती दाखवतोय. ओके, तू अभ्यास कर नाही तर तू नापास होशील. तू अभ्यास करायलाच पाहिजे. शी विल ईट राईस ऑर रोटी. शी विल ईट राईस ऑर रोटी. ती भात किंवा पोळी खाईल. ती भात किंवा पोळी खाईल. सिंपल फ्युचर टेन्स आहे. कॉल मी टुमॉरो और सेंड मी ए मेसेज. कॉल मी टुमॉरो और सेंड मी ए मेसेज. मला उद्या कॉल कर किंवा मेसेज पाठव. ओके, नेक्स्ट कंजेक्शन, एट. एट मीन्स व्हॉट, तरी सुद्धा. ओके, तरी सुद्धा. तरी सुद्धा म्हणजे काय, एट या शब्दाने हे दोन्ही सेंटेन्स इथं जोडले आहेत. त्याला आपण म्हणतो कंजेक्शन. ही इज ओल्ड एट, ही रन्स फास्ट. ही इज ओल्ड एट, ही रन्स फास्ट. तो वृद्ध आहे तरी सुद्धा तो जलद धावतो, तरी सुद्धा तो वेगाने धावतो, तरी सुद्धा तो फास्ट धावतो. ठीक आहे, शी वॉज टायर्ड एट, शी कंटिन्यूड वर्किंग. शी वॉज टायर्ड एट, शी कंटिन्यूड वर्किंग. ती थकली होती तरी तिने काम चालू ठेवलं होतं. म्हणजेच काय, एटचा मीनिंग तुम्ही तरी सुद्धा घेऊ शकता, किंवा तरी घेऊ शकता, किंवा तरीही घेऊ शकता. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आहे, द टास्क इज हार्ड इट नॉट इम्पॉसिबल. हे जे काही काम कठीण जरी असलं पण अशक्य मात्र नाहीये. हे काम कठीण आहे तरी अशक्य नाही. इम्पॉसिबल मीन्स व्हॉट, अशक्य. इट वॉज रेनिंग एट दे वेंट आउट. इट वॉज रेनिंग एट दे वेंट आउट. पाऊस पडत होता तरीही ते बाहेर गेले, किंवा पाऊस पडत होता तरी सुद्धा ते बाहेर गेले, किंवा पाऊस पडत होता तरीही ते बाहेर गेले. ही फेल्ड एट ही डिडंट गिव्ह अप. ही फेल्ड एट ही डिडंट गिव्ह अप मीन्स व्हॉट, तो अपयशी झाला तरी त्याने हार मानली नाही. हार मानली नाही म्हणजेच काय, गिव्ह अप. आणि अपयशी म्हणजे काय, फेल होणे, नापास होणे. नेक्स्ट कंजेक्शन, सो. सो मीन्स व्हॉट, सोचा जो काही मिनिंग आहे तो पण म्हणून असा होतोय. देअर फोरचा जो काही मिनिंग आहे त्याचा पण म्हणून असा होतोय. आणि जो काही हेन्स आहे त्याचा सुद्धा मिनिंग म्हणून असा होतो गाईज. ठीक आहे, आय वॉज हंग्री सो आय लेट. आय वॉज हंग्री सो आय लेट. मला भूक लागली होती
मी भुकेला होतो किंवा मला भूक लागली होती, सो आय लेट म्हणून मी सो आय एट म्हणून मी खाल्ले. ठीक आहे. नेक्स्ट, ही स्टडीड हार्ड सो ही पास्ड. ही स्टडीड हार्ड सो ही पास म्हणजेच काय, त्याने अभ्यास केला म्हणून तो पास झाला. सिंपल पास्ट टेन्सचे एक्झाम्पल्स आहेत. शी लेफ्ट अर्ली सो शी अराइव्ड ऑन टाइम. शी लेफ्ट अर्ली, लेफ्ट म्हणजेच काय, निघाली, ती लवकर निघाली म्हणून ती लवकर पोहोचली, म्हणून ती वेळेवर पोहोचली. ती लवकर निघाली म्हणून वेळेवर पोहोचली. ठीक आहे. नेक्स्ट, द वेदर वॉज बॅड सो द मॅच वॉज कॅन्सल्ड. हवामान खराब असल्यामुळं किंवा हवामान खराब होतं म्हणून सामना रद्द झाला, म्हणून सामना रद्द झाला. कॅन्सल म्हणजे रद्द होणे, मॅच म्हणजे सामना, आणि वेदर म्हणजे हवामान. नेक्स्ट सेंटेन्स, आय फॉरगेट माय अम्ब्रेला सो आय गॉट वेट. आय फॉरगेट माय अम्ब्रेला सो आय गॉट वेट. मी माझी छत्री विसरलो म्हणून मी भिजलो. ओके. नेक्स्ट कंडिशन, अदरवाइज. अदरवाइज मीन्स व्हॉट, नाहीतर. स्टडी हार्ड अदरवाइज यू विल फेल. स्टडी हार्ड अदरवाइज यू विल फेल. छान अभ्यास कर नाही तर तू नापास होशील. छान अभ्यास कर नाही तर तू नापास होशील. विअर दी हेल्मेट अदरवाइज इट्स रिस्की. हेल्मेट घाल नाही तर धोका आहे. हेल्मेट घाल नाही तर धोका आहे म्हणजेच काय, हे जे काही दोन वाक्य आहेत ते तुम्हाला दिसत असेल अदरवाइज या कंजेक्शनने जोडले आहेत. आणि कंजेक्शनचं अदरवाइज या कंजेक्शनचा मिनिंग काय होतोय, नाही तर असं होतंय. बी क्वाईट अदरवाइज यू विल बी पनिश्ड. बी क्वाईट अदरवाइज यू विल बी पनिश्ड म्हणजे काय, शांत राहा नाहीतर शिक्षा होईल, नाहीतर तुला शिक्षा केली जाईल. ओके. हा जे काही यू विल बी पनिश्ड म्हणजे काय, सिंपल फ्युचर टेन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, हरी अप अदरवाइज वी विल मिस द ट्रेन. लवकर कर म्हणजेच काय, घाई कर नाहीतर आपली ट्रेन चुकेल. लवकर कर म्हणजेच काय, घाई कर नाहीतर आपली ट्रेन चुकेल. लॉक द डोअर अदरवाइज समवन माइट एंटर. लॉक द डोअर, दरवाजा बंद कर नाहीतर कुणीतरी आत येईल, कुणीतरी आत येईल. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, नेक्स्ट कंजेक्शन, हवेवर. हवेवरचा मिनिंग आपल्याला इथे बघायचा आहे, तरी सुद्धा. ठीक आहे. इट इज एक्सपेन्सिव्ह हवेवर इट इज वर्थ इट. ते महाग आहे म्हणजेच काय, एक्सपेन्सिव्ह, तरी सुद्धा ते योग्य आहे. वर्थ मीन्स व्हॉट, योग्य, आणि एक्सपेन्सिव्ह मीन्स व्हॉट, महाग. शी फेल्ड however she didn't give up. शी फेल्ड however she didn't give up. ती नापास झाली तरी सुद्धा तिने हार मानली नाही. गिव अप म्हणजेच काय, हार मानली, हार मानली. नेक्स्ट सेंटेन्स, आय वॉन्ट टू कम however आय एम बिझी. माझं येण्याचं मन आहे पण मी व्यस्त आहे. माझं येण्याचं मन आहे पण मी व्यस्त आहे. इट वॉज रेनिंग however we went out. इट वॉज रेनिंग however we went out. पाऊस पडत होता तरी आपण बाहेर गेलो. पाऊस पडत होता तरी आपण बाहेर गेलो. ही इज स्लो however he is accurate. ही स्लो however he is accurate. तो संत आहे पण तो अचूक आहे. तो संत आहे पण तो अचूक आहे. ठीक आहे. कंजेक्शन, नेक्स्ट कंजेक्शन, therefore. therefore means what, म्हणून. ओके. ही वॉज टायर्ड therefore he went to bed early. तो थकला होता, तो थकलेला होता म्हणून तो लवकर झोपायला गेला. वेंट म्हणजेच काय, गेला. टायर्ड मीन्स व्हॉट, थकणे. ओके. आणि अर्ली मीन्स व्हॉट, लवकर. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, नेक्स्ट सेंटेन्स बघायचं आपल्याला. इट वॉज रेनिंग इंडोअर therefore we stayed indoors. इट वॉज रेनिंग म्हणजेच काय, पाऊस पडत होता म्हणून आपण घरातच राहिलो. नेक्स्ट सेंटेन्स, शी स्टडीड वेल therefore she stopped the class. तिने नीट अभ्यास केला म्हणून ती वर्गात पहिली आली. नेक्स्ट सेंटेन्स, the road was blocked therefore we took another route. रस्ता बंद होता. आता ब्लॉक मीन्स व्हॉट, बंद. ठीक आहे. आणि म्हणून आपण दुसरा मार्ग घेतला. दुसरा मार्ग म्हणजे घेतला म्हणजेच काय, टूक. टेक म्हणजे काय, घेणे. टूक म्हणजे काय, घेतला. ठीक आहे. सेकंड फॉर्म आहे वर्डचा. अनदर रूट म्हणजेच काय, दुसरा मार्ग. ही डिडंट वर्क हार्ड therefore he failed. त्याने मेहनत केली नाही म्हणून तो नापास झाला. ही डिडंट वर्क हार्ड therefore he failed. नेक्स्ट करेक्शन, हेन्स. आता हेन्सचा सुद्धा मिनिंग म्हणून असा होतो किंवा त्यामुळे असाही होतो, म्हणून असा सुद्धा होतो. ठीक आहे. ही वॉज लेट हेन्स मिस दी बस. ही मिस दी बस. ही वॉज लेट हेन्स ही मिस दी बस. तो उशिरा आला त्यामुळे त्याची बस चुकली. तो उशिरा आला त्यामुळे त्याची बस चुकली. नेक्स्ट सेंटेन्स, आय वॉज इल हेन्स अबसेंट फ्रॉम स्कूल. आय वॉज इल हेन्स अबसेंट फ्रॉम स्कूल. मी आजारी होतो त्यामुळे शाळेला गैरहजर होतो. मी आजारी होतो त्यामुळे शाळेला गैरहजर होतो. इट रेन्ड हेन्स रोड इज वेट. इट रेन्ड हेन्स रोड इज वेट. वेट म्हणजेच काय, ओला. आणि इट रेन्ड मीन्स व्हॉट, पाऊस पडला. ठीक आहे. त्यामुळे रस्ता ओला आहे. पाऊस पडला त्यामुळे रस्ता ओला आहे.
नेक्स्ट सेंटेन्स, शी वर्क हार्ड हेज द सक्सेस. तिने मेहनत केली त्यामुळे यश मिळालं. तिने मेहनत केली त्यामुळे यश मिळालं. द शॉप वॉज क्लोज्ड हेज वी रिटर्न. द शॉप वॉज क्लोज्ड हेज वी रिटर्न. दुकान बंद होतं त्यामुळे आपण परतलो. दुकान बंद होतं त्यामुळे आपण परतलो. कंजेक्शन, नेक्स्ट कंजेक्शन नेव्हरलेस. नेव्हरलेसचा सुद्धा मिनिंग काय होतोय? तरी सुद्धा. ठीक आहे. वन मिनिट गाईज. नेक्स्ट कंजेक्शन नेव्हरलेस. इट वॉज डिफिकल्ट. नेव्हरलेस शी ट्राईड. ते कठीण होतं तरी सुद्धा तिने प्रयत्न केला. तरी सुद्धा मिनिंग काय होतोय? नेव्हरलेस. ओके. नेव्हरलेसचा मिनिंग काय होत आहे? नेव्हरलेसचा तरी सुद्धा असं होतं गाईज. ठीक आहे. म्हणजेच काय, तरी सुद्धा या कंजेक्शनने आपण दोन वाक्य तिथे जोडली आहेत. नेक्स्ट, ही इज वीक नेव्हरलेस ही पार्टिसिपेट्स. ही इज वीक नेव्हरलेस ही पार्टिसिपेट्स. तो कमजोर आहे तरी सुद्धा भाग घेतो. तो कमजोर आहे तरी सुद्धा भाग घेतो. कमजोर म्हणजेच काय? वीक. ओके. आणि नेव्हरलेस मीन्स व्हॉट? तरी सुद्धा. आणि भाग घेणे म्हणजे काय? पार्टिसिपेट्स. शी वॉज केअर्ड नेव्हरलेस शी स्पोक अप. शी वॉज केअर्ड नेव्हरलेस शी स्पोक अप. ती घाबरलेली होती. घाबरलेली होती, भयभीत होती म्हणजेच काय? स्केअर्ड. आणि स्पोक म्हणजेच काय? तिने बोलण्याचं धाडस केलं. ती बोलली. ओके. नेक्स्ट सेंटेन्स, द टास्क इज रिस्की नेव्हरलेस वी मस्ट डू इट. द टास्क इज रिस्की नेव्हरलेस वी मस्ट डू इट. हे काम धोकादायक आहे तरी ते आपल्याला करावंच लागेल. हे काम धोकादायक आहे तरी आपल्याला करावंच लागेल. नेक्स्ट सेंटेन्स, ही वॉज वॉर्न. ही वॉज वॉर्न म्हणजेच काय? इशारा दिला. वॉर्निंग म्हणजे काय? इशारा. आणि ही वॉज वॉर्न म्हणजे काय? इशारा दिला. त्याला इशारा दिला होता तरी त्याने दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष करणे मीन्स व्हॉट? इग्नोर. ओके. नेक्स्ट कंजेक्शन, स्टील. स्टील मीन्स व्हॉट? तरीही, तरी सुद्धा. इट वॉज लेट स्टील ही वेट. इट वॉज लेट स्टील ही वेट. उशीर झाला होता तरीही तो थांबला. उशीर झाला होता तरीही तो थांबला. शी वॉज अनवेल. शी वॉज अनवेल स्टील शी केम टू बॅक. शी वॉज अनवेल स्टील शी कम टू बॅक. ती आजारी होती तरीही ती कामावर आली. नेक्स्ट, ही लॉस्ट मनी स्टील ही वॉज काम. ही लॉस्ट मनी स्टील ही वॉज काम. आता त्याचं नुकसान झालं तरीही तो शांत होता. काम, काम मीन्स व्हॉट? शांत होता. ठीक आहे. आणि लॉस म्हणजे काय? नुकसान झालं किंवा काहीतरी हरवलं होतं त्याचं. ओके. त्याचं मनी हरवलं होतं किंवा त्याचं नुकसान झालं होतं, त्याचं पैशाचं नुकसान झालं होतं. नेक्स्ट, आय एक्सप्लेन एव्हरीथिंग स्टील ही डिडंट अंडरस्टँड. आय एक्सप्लेन एव्हरीथिंग स्टील ही डिडंट अंडरस्टँड. मी सर्व काही समजावलं तरीही त्याला समजलं नाही. एव्हरीथिंग मीन्स व्हॉट? सर्व काही. एक्सप्लेन मीन्स व्हॉट? समजावलं. ओके. नेक्स्ट सेंटेन्स, शी इज स्ट्रिक्ट. स्ट्रिक्ट मीन्स व्हॉट? कडक. स्टील एव्हरीवन लाईक्स हर. एव्हरीवन लाईक्स हर. ती कडक आहे तरीही ती सगळ्यांना आवडते. तरीही ती सगळ्यांना आवडते. नेक्स्ट कंजेक्शन, as well as. As well as, and this is nothing but the last conjunction. She sings as well as dances. He sings as well as dances. हे जे काही सेंटेन्स आहे ते कशाचं आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. ओके काय? काही ती गाते. सिंग्स मीन्स व्हॉट? गाते. सॅंग मीन्स व्हॉट? गायली. ओके. अँड डान्स मीन्स व्हॉट? नाचते. आणि डान्सरी मीन्स व्हॉट? नाचली. ओके. आणि विल डान्स मीन्स व्हॉट? नाचेल. ठीक आहे. ही इज गुड ॲट मॅथ ॲज वेल ॲज सायन्स. ही इज गुड ॲट मॅथ ॲज वेल ॲज सायन्स. तो गणितात आणि विज्ञानातही चांगला आहे. तसेच, आता हे बघा, ॲज वेल ॲज मीनिंग तसेच सुद्धा होतो. ठीक आहे. तसेच पण इथं तुम्ही घेऊ शकता. म्हणजेच काय? तो गणितात तसेच विज्ञानातही चांगला आहे. इथं काय घेऊ शकता? ती गाते तसेच नाचते सुद्धा. ओके. म्हणजेच काय? ॲज हे जे काही कंजेक्शन आहे त्याचा मिनिंग तुम्ही आणि असाही घेऊ शकता किंवा तसेच असाही घेऊ शकता. वी व्हिजिटेड द म्युझियम ॲज वेल ॲज द झू. आम्ही संग्रहालय आणि प्राणी संग्रहालय दोन्ही पाहिले. आम्ही संग्रहालय आणि प्राणी संग्रहालय दोन्ही पाहिले. ओके. संग्रहालय मीन्स व्हॉट? म्युझियम. अँड झू मीन्स व्हॉट? प्राणी संग्रहालय. नेक्स्ट सेंटेन्स, दे प्ले क्रिकेट ॲज वेल ॲज द फुटबॉल. दे प्ले क्रिकेट ॲज वेल ॲज फुटबॉल. ते क्रिकेट आणि फुटबॉल दोन्हीही खेळतात. दोन्हीही म्हणजेच काय? दोन्ही. ते क्रिकेट ॲज वेल ॲज फुटबॉल. दे प्ले क्रिकेट ॲज वेल ॲज फुटबॉल. ते क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही खेळतात. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. नेक्स्ट सेंटेन्स, आय रिस्पेक्ट हिम ॲज वेल ॲज ॲडमायर हिम.
आय रिस्पेक्ट हिम ॲज वेल ॲज ॲडमायर हिम. मी त्याचा सन्मान करतो आणि त्याचं कौतुकही करतो. मी त्याचा सन्मान करतो आणि कौतुकही करतो. ठीक आहे. आणखी एक कंडिशन आहे बघा, एल्स. ठीक आहे. डू इट नाऊ ऑर एल्स यू विल रिग्रेट इट. डू इट नाऊ म्हणजे काय, आत्ता कर. डू मीन्स व्हॉट, करणे, आणि नाऊ म्हणजे काय, आता. एल्स ऑर एल्स यू विल रिग्रेट इट. रिग्रेट मीन्स व्हॉट, पश्चाताप. आता कर, नाही तर नंतर पश्चाताप करतील. आता कर, नाही तर नंतर पश्चाताप करशील. नेक्स्ट सेंटेन्स, टेल मी दी ट्रूथ ऑर एल्स आय विल बी अँग्री. टेल मी दी ट्रूथ म्हणजेच काय, सत्य. ऑर एल्स आय विल बी अँग्री म्हणजेच काय, मी रागावेन. आय विल बी अँग्री, मी रागावेन. सिंपल फ्युचर टेन्स सेंटेन्स आहे. वी मस्ट लिव्ह नाऊ ऑर येस वी विल मिस द ट्रेन. वी मस्ट लिव्ह नाऊ, आता, आपण आत्ता निघायला हवं, नाहीतर ट्रेन चुकेल. आपण आत्ताच निघायला हवं, नाहीतर ट्रेन चुकेल. नेक्स्ट सेंटेन्स, पे अटेन्शन म्हणजेच काय, इकडं लक्ष द्या, इकडं अटेन्शन करा, इकडं लक्ष द्या. ऑर येस यू विल फेल. ऑर येस यू विल फेल, नाहीतर तू नापास होशील. लक्ष दे, नाहीतर तू नापास होशील म्हणजेच काय, पे अटेन्शन. ऑर येस यू विल फेल. यू मस्ट अपोलोगाइज. यू मस्ट अपोलोगाइज ऑर येस लिव्ह. तू माफी माग, नाहीतर निघून जा. तू माफी माग, नाहीतर निघून जा. ओके. थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू. थँक्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता.